सगळ्यांक ह्या खाशेल्या कार्यावळीत पहिल्या सुवातेर हांव देव बरें करूं म्हणटा ह्या साखळी युवा रंग कार्यावळीक स्पेशली तांचे ऑर्गनायझर जे आसा रवींद्र भवन साखळी, गोवा यूथ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आणि डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स. आय थिंक अशा प्रकारची बरी कार्यावळ आयच्या दिसा घडोवन हाडप हें म्हाका दिसता एक बरी संद मेळ्ळ्या सगळ्या आमच्या ह्या यूथ भुरग्यांक सगळ्यांक. तशेंच एक बरी इनोवेटीव आसलो ही कार्यावळ जी आसा आमची हितूंतल्यान काही प्रश्न घेतलेले आमी वॉट्सॅपांतल्यान. आमच्या मदीं खुद्द आसा गोंय राज्याचे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद बाब सावंत. ताळयांनी तांकां येवकार भेटोवचो. तशेंच जेन्ना ही कार्यावळ करपाचें म्हाजे कडेन आयलें तेन्ना म्हाका एक व्यक्तिमत्व फुडें आयलें आवर्जून सांगिनशें दिसता कित्याक हांव पिक्चरां मातशी चड पळयतां. नायक पिक्चरांतलो तो शिवाजी गायकवाड हो म्हाका खूब फुड्यान दिसलो. तोय मिडियांतलो आसलो, हांवूय मिडियांतलोच आसा. ताजोय मुख्यमंत्र्या कडलो पयलोच इंटरव्यू आनी म्हाजो बऱ्याच वेळा दोतोरा कडेन हांव उलयलां कॅज्युअली, फॉर्मली, इनफॉर्मली, बट मुख्यमंत्र्यां कडेन हो म्हाज्या करियरांतलो हो पयलो इंटरव्यू. बट हावेवर हॅविंग सॅड दॅट म्हाजी कसलीच इच्छा ना त्या सायडीन इवन विचार करपाची. बिकॉज एक इंग्लीश सिरीज आसा गेम ऑफ थ्रोन्स, तातूंत पावर डिनेस्टी, पावर टसल हे खूब पळोवपाक मेळटा. आय थिंक ज्या खुर्चेचेर ते बसल्या, दोनूय खुर्च्यो जरी सेम असल्यो बट ज्या खुर्चेचेर ते बसला आय वूड से दॅट इज चेअर ऑफ थ्रोन्स, काट्यांची खुर्ची हांव म्हणीत. बिकॉज द कायंड ऑफ सिच्युएशन दॅट ही हॅज टेकन ओवर एज द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा, आय थिंक ही डिजर्व्स अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर परफॉर्मिंग consistently whatever that political arithmetics may be, but he has performed well. I think खुबशे भुरगे आमी लायफ अंडरस्टँड करपाक कांयशीं पुस्तकां वाचताले. मागीर अल्केमिस्ट आसूं, पॉल कोयलोचे किंवा रॉबिन शर्माची काही बुकां आसूं. आय थिंक when I see your life, I want to start this discussion with your life. आमी तुमची लायफ जेन्ना पळयता, म्हाजी आनी तुमची वळख म्हाका दिसता फाटले 2012च्यान आय नो यू क्वायट बेटर. तेन्नाच्यान 2008तल्यान बट 2012 इज वेर आय केम टू नो मोर कन्सिस्टंटली. बट दोतोर म्हाका एक सांगा की यू हॅव कन्सिस्टंटली बीन व्हेरी फोकस्ड. आयुश्यान तुमी कन्सिस्टंटली काम केलें आनी म्हाका दिसता राजकारणांतली पदां ही सेपरेट जरी दवरली, तुमी समाजकारणांतल्यान तुमची सुरवात केली आनी समाजकारणांतल्यान जेन्ना सुरवात करता तेन्ना खंय तरी एक एंड कोणाचो तरी गोल आसतलो राजकारणांत येवपाचो. बट तुमी समाजकारण हे तुमचो ऑलवेज फोकस करता. आमी जेन्ना एवरी टायम उलयल्यात तुमचो ते मागीर साई लायफ केअरचे माध्यमांतल्यान काम करपाचें आसूं किंवा बाकीच्या इनिशिएटीव आसूं. हाऊ डू यू सी दिस जर्नी एंड वॉट यू लायक टू से अबाउट इट? खरें म्हणल्यार आज हांव मुख्यमंत्री म्हणून पावला तेन्ना बऱ्याच जाणांक दिसता की म्हाका ही खुर्ची सहज मेळ्ळ्या म्हणून. ताच्या फाटल्यान कश्ट, ताच्या फाटल्यान जिद्द ही बऱ्याच जाणांक दिसना. म्हाज्या बरोबर काम करपी बरेचशे जाण म्हज्या समोरूय बसलेले आसात की ज्यांच्यांनी सुरवाती पासून हांव म्हणटलो की 1998 पासून जेन्ना हांवें म्हज्या सामाजीक जिवनाची सुरवात केली, जेन्ना साई स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन देन कन्वर्टेड इंटू द साई लायफ केअर. आनी हें करत आसतना म्हणजे मागीर सगळ्यो सामाजीक संस्था, नेहरू युवा केंद्रा पासून सोशल वेलफेअर बोर्ड आनी ताजे उपरांत सरकारी सगळ्यो म्हणजे नॅको आसतली किंवा एड्स कंट्रोल सोसायटी आसतली, हांच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान पुराय समाजात काम करता आसतना म्हणजे सत्तरी आनी दिवचले आपल्या सत्तरी दिवचले फोंडा ह्या महालात काम करता आसतना बरेचशे फावटी म्हणजे जे सगळें काम करपाक जाय तितकें काम जें आसा म्हज्या बरोबरच्या सहकार्यांक बरोबर घेवन केलें. म्हणून तर म्हाका दिसता की ताज्या उपरांत हें काम जशें फुडें येलें म्हणून राजकीय पक्षात म्हाका फुडें हाडपाचो प्रयत्न केलो किंवा राजकीय पक्षात एखादी म्हाका तिकेट दिवपाचो तो तिकेट दिली त्या सगळ्या कामाच्या बळाचेरूच आनी कंटिन्युअसली म्हजें काम भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आसलें हाकाच लागून शक्य जालें. Okay, आणि एक very typical family. Let's say Mr. and Mrs. गोयकार, तांची दोन भुरगीं आसा. मिस्टर जो गोयकार आसा ही वर्क्स इन अ मायनिंग सेक्टर. ही इज बीन कन्सिस्टंट म्हणजे ताजी एन्सेस्ट्रल हॅज बीन इन टू मायनिंग फील्ड. ही इज वेल ऑफ नाव. ताच्या नंतर आवय समथींग डिपेंडंट ऑन टुरिझम सेक्टर, म्हणजे ताच्या आपल्या मावडच्यान मेळ्ळें. There are two kids which have a future. Eyes mining बंद आसा. It's been more than 7 years now. सुरवात खूप जाण हांगासर आसा. म्हाका दिसता प्रत्येक जाण खंय ना खंय तरी मायनिंग डिपेंडंट. आय कॅन ट्रुली प्राउडली से दॅट आय एम अ मायनिंग प्रोडक्ट.
माय फादर इज टू वर्क इन अ मायनिंग सेक्टर. आयज जेन्ना असो प्रश्न सगळ्या मुखार पडटा आनी मोर इम्पॉर्टंटली फॅमिलीचेर प्रेशर येता तो येताच, भुरग्यांचेर येता की आपलो फ्युचर कितें. ह्या मायनिंग विशयाचेर विच इज द बिगेस्ट थॉर्न कांटो सध्याचो तुमकां लागता, विच यू हॅव इनहेरिटेड नाव, कशें पळयता तुका? तुवें जशें म्हटलें की हांव म्हणजे तुजे पेरंट्स मायनिंगेन कामाक आशिल्ले. म्हजो पप्पा मायनिंगेंतल्यानूच म्हणजे मायनिंग ही जेन मशीन ऑपरेटर इन चौगुले कंपनी. उपरांत आज मायनिंग बंद आसा तेन्ना केन्ना केन्ना स्ट्रायकूय जाताले, बंद आसताले, सदांच चालू आसताले. गोंयच्या स्थितींत फाटलीं 7-8 वर्सां मायनिंगेची परिस्थिती बरी न्हय आमकांय खबर आसा. पण एक गजाल हांव मुद्दामून मेन्शन करूंक सोदता, म्हणजे हांव अशें सांगतो ना की तें परवाच्यान सुरू जातलें, फाल्यांच्यान सुरू जातलें, ना. आमी एक गजाल आतां विचार करपाक जाय, कारण म्हाज्या समोर बसलेले सगळे युवक आसा. फाटल्या जवळपास 50 वर्सांच्या कार्यकाळात गोंयांत मायनिंग वेवसाय हो चल्लो. फुडलीं कितलीं वर्सां चलतलो हो खबर ना. घडये कदाचित सुप्रीम कोर्टाच्या सहाय्यात आनी आमचे चल्लेले प्रयत्न राज्य आनी केंद्र हातूंतल्यान तो सिस्टमॅटीक रित्या सुरू जातलो. पण आमी पूर्णता मायनिंगेचेर डिपेंडंट रावपाचो विशय हाज्या फुडें खंय तरी सोडून दिवपाक जाय. वेगळ्या वेवसाया कडेन वळप अत्यंत गरजेचें. आमी जाका म्हणटा डायवर्जन ऑफ द बिझनेस हें करप अत्यंत गरजेचें आसा. आमी जेन्ना पीक लेवल आशिल्ले आनी जेन्ना नाशिल्ले, आयज पर्यंत परत परत म्हणजे मायनिंग सुरू जातलें हे आशेंत रावप हें हाज्या फुडें चलचें ना. म्हाका दिसता म्हाज्या समोर आसलेल्या युवकांनी आपलें फ्युचर हें वेगळे कडेन सोदपाक जाय. आनी वेगळे कडेन जर सोदतले आसत, स्किल्ड एड्युकेशन आसा किंवा हायर एड्युकेशन आसा, हे सगळे सरकाराच्या सहकार्यात अशा पद्दतीच्या वेगळ्या पद्दतीचें एड्युकेशन आनी विचिदेन एक उद्देश दवरून आपूण हे करतलोच हे दवरून घेवप अत्यंत गरजेचें आसा. आनी ताकाच लागून म्हज्या सगळ्या युवकांक आव्हान आसा की आमी पयलीं कशें आसतालें की आपल्या घरांत 2 ट्रक आसा, आपूण 10वी पास जायना जाल्यार उपकारता ते 2 ट्रक पळयतलो, किंवा 12वी जालो ग्रॅज्युएट जालो सुद्दां आसत जाल्यार तो त्या ट्रकाच्या बिझनेसार वळटालो. गोंय हे खूब ल्हान जरी असलें जाल्यार सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज आर देर. म्हणजे नोकरी ही आसतलीच, बट ताज्या खातीर ते सोडून सेल्फ एम्प्लॉयमेंटाचे खुबशे मोठ्यो ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा ह्यो आमी सोदपाक जाय. आनी फक्त लिमिटेड गोंय हेच आपलें कार्यक्षेत्र न्ही, तो भारत देश आनी जग हे आपलें कार्यक्षेत्र आसा. हे अजून फुडें वचप अत्यंत गरजेचें आसा. परत आनी एक युथाचोच प्रश्न विचारता की तांकां जॉब बरेचदा म्हाका दिसता तुमच्या कडेन येता आसतले की म्हाका सरकारी जॉब दी, म्हाका सरकारी जॉब दी, खुबशी लायनी आसतलेल्या. बट एकदां अशें म्हाका हांव जेन्ना पळयता की एक व्यक्ती जो तुमच्या कडेन सरकारी जॉब मागपाक येता, ज्याच्या कडेन मागता तेणें स्वता सरकारी जॉब सोडलेलो आसता. सो इट्स अ क्लासीक एक्झाम्पल. बट डू यू थिंक द एड्युकेशन सिस्टम हॅज टू चेंज? पॅरंटाचे अपब्रिंगींग आनी सोशल प्रेशर वील स्पीक लेटर, बट एड्युकेशन सिस्टम, बिकॉज आयज जेन्ना म्हणटा की ओके चल कोण चड ब्रायट स्टुडंट ना तेणें कितें करचें, देर आर एन नंबर ऑफ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज वीच इन टर्म्स ऑफ स्किम्सच्या माध्यमांतल्यान तुमी स्वता बॉस जावं शकता. ते जालें. प्लस यू कॅन ऑल्सो गेट इन टू कॉम्पिटिटीव एग्जाम. इफ यू आर रियली ब्रायट इनफ यू कॅन ऑल्सो गेट इन टू कॉम्पिटिटीव एग्जाम, वीच डजंट हॅपन इन टुडेज टायम. एक्चुअली रोहिताक म्हणपाचें आशिल्लें जेणे स्वता सोडिल्लो आसा. हय, हांवें म्हाजो गव्हर्मेंट जॉब सोडला आनी ती बी रिस्क घेवन सोडला. बऱ्याच जाणांक खबर ना. आमचो क्लास 1 गॅजेटेड ऑफिसर इन द गव्हर्मेंट ऑफ गोवा, आनी तोय बी म्हणजे एका पांयाचेर म्हणटा तसो रिस्क घेवन गव्हर्मेंट जॉब सोडिल्लो. ताजें म्हणणें ताज्याच कडेन तुमी परत एकदां सरकारी नोकरी मागतात. हय, बरेच जाण आपले फ्युचर फक्त सरकारी नोकरेनूच पळयतात. पण म्हाजी तुमकां सगळ्यांक म्हणणें आसतलें सरकारी नोकऱ्यो येतल्योच अशें कांय ना. मुख्यमंत्री म्हटल्या उपरांत फुडल्या 2.5 वर्साच्या कार्यकाळांत हांव परत सांगत आसा 7 ते 8 हजार आनी ऑलरेडी आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑलरेडी क्लियर केलें. आनी थोड्या दिसां भितरूच वेगवेगळ्या खात्यांनी वेगवेगळ्यो नोकऱ्यो ह्यो निश्चितच येतल्यो. पण 100% गोंयांत आसलेल्या सगळ्या भुरग्यांक सरकारी नोकरी ही मेळूंक शकना. आनी ताच्याच खातीर आनी तुवें जशें म्हटलें इट इज एन कॉम्पिटिटीव एग्जाम्स. मागीर ती हांव म्हणटा UPSC आसतली. UPSC तर खूब पयसची गजाल. IAS IPS हे ताज्या फुडली गजाल आसा. पण आमी ल्हान एग्जाम्स ज्यो आसा, रेल्वे रिक्रुटमेंट आसतली, पोस्टल एग्जाम आसतली, बँकींग एग्जाम आसतली, हाजे कितले जाणांचो विचार करता काय? खरें म्हणजे गोंयांतलो जर रेशो पळयत, हांवें फाटल्याय दिसांनी त्या विशयाचेर उलयतालो, सगळ्यो कॉम्पिटिटीव एग्जाम घेतल्यो आसत जाल्यार नॉट मोर दॅन 5% स्टुडंट्स आर एपियरिंग फॉर द एग्जाम. म्हणजे पास जावपाचें सोडून दियात, पयलीं एपियरूच जायना. म्हणजे इवन दो गोंयांत आसलेली गोवा पब्लीक सर्वीस कमिशन
ही एग्जाम आपण ग्रॅज्युएट जाला आपण एलिजिबल आसा हे बऱ्याचशा जाणांक खबर ना. कारण आता जर तुम्ही 2 दिसा पयलींचो जर पेपर पळयत जाल्यार वी हॅव एडवर्टायज अराउंड 18 पोस्ट ऑफ द ज्युनियर स्केल ऑफिसर विच ऑल द ग्रॅज्युएट्स इन द एनी फील्ड, मागीर तो इंजिनियरींग आसूनी किंवा तो BA जाल्लो आसूनी, दे ऑल आर एलिजिबल फॉर द ज्युनियर स्केल एग्जाम विच इज 18 पोस्ट वी हॅव एडवर्टायज जस्ट नाव. आता ज्युनियर बरेच जाण म्हणटात ना तूं पास कितें तें तूंच कर म्हणटा. आता ते हांव करूंक शकचो ना. शेवटी ज्युनियर स्केल एग्जाम जर आमी रिजल्ट काढून पळयत, हांव मुद्दाम सांगता ज्युनियर स्केल आसतलो इवन दो आमचो एग्रीकल्चरांतले पोस्ट जे आसात जे झोनल एग्रीकल्चर हेच्या खातीर बरेचशे फावटी कॉम्पिटिटीव एग्जाम्स भुरगे पासूच जायना. खरी ही खंत आसा. जे फाटले फावटी जे अकाउंटंट पोस्ट जाले म्हण किंवा सेल्स टॅक्स ऑफिसर पोस्ट जाले हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जी पास जावपाक जाय तीच जायना. हांगा चुकल्या खंयसर आमच्या एड्युकेशन सिस्टमीन दोश आसा काय भुरगे शिकना हाचो विचार करचो पडटलो. पण हांव एक गजाल मुद्दामून सांगता, तुवें जशें म्हटलें गोंय सरकाराच्या बरोबर केंद्र सरकारात आणि प्रायव्हेट सेक्टरात जायत्यो नोकऱ्यो अवेलेबल आसा. आमी तेच्या खातीर कॉम्पिटिटीव एग्जामींक फुडें वचप अत्यंत गरजेचें आसा. एखाद्या भुरग्यान जर IAS किंवा IFS किंवा एग्जाम जर पास करीत, म्हाका दिसता गोंय सरकारान रावन आपूण 40 वर्सां जे कमयतलो ते म्हाका दिसता हार्डली 10 वर्सांनी सुद्धा आपूण टिक्को इन्कम वा एखादी सेंट्रल एग्जाम पास जाल्या उपरांत किंवा एखाद्या प्रायव्हेट कंपनीन बऱ्या पदाचेर लावल्या उपरांत तितके आपूण निश्चितच आपूण कमवू शकता किंवा ताज्या पेक्षा चड आपूण ग्रो जावं शकता. नॉट ओन्ली द इन्कम इज लिमीट, इन्कम हो लिमीट न दवरता म्हणजे आपूण कितें करू शकता एखाद्या प्रायव्हेट सेक्टरान गेल्या उपरांत हाचो विचार करप अत्यंत गरजेचो आहा. सो बीइंग एड्युकेशन मिनिस्टर तुमकां दिसता कितें रिफॉर्म्स करपाची गरज आसा? दी आउटलूक जो मे बी 10 वर्सां वेगळो आसलो, आयज 10 वर्सां आय ऑलवेज लूक 10 years बिहायंड. आयज आमी सगळें कम्युनिकेशन एका मोबायलाचेर सगळें जाता, मोबायल ईमेल ते व्हॉट्सएप एवरीथिंग. 10 वर्सांनी खूब चेंज जाला. डज एड्युकेशन ऑल्सो नीड्स टू चेंज? एड्युकेशन सिस्टमीन आमी बदल करपाचो प्रयत्न केला. बींग एड्युकेशन मिनिस्टर म्हणून हांवें मागीर फ्रॉम द 12th स्टँडर्ड टू द ग्रॅज्युएट पर्यंत आमकां जेका वर्टिकल मोबिलिटी ना अशा पद्दतीचे कोर्सीस बंद करून जेका वर्टिकल मोबिलिटीज आसा आनी जेका फ्युचर आसा, म्हणजे बरेचशे कोर्सीस अशा पद्दतीचे काही कोर्सीस आसा जे केल्या उपरांत जेका खंयसरूच म्हणजे जेका आमी म्हणटा रुल्स एंड रेग्युलेशन्स गव्हर्मेंटाच्या तेका क्रायटेरिया जो फिट जावपाक जाय तो ना. ताच्या खातीर स्किल्ड एड्युकेशन घेवप आनी वेगळ्या पद्दतीचे कोर्सीस जेका स्कोप आसतलो इदर इन प्रायव्हेट सेक्टर अदरवायज इन द गव्हर्मेंट सेक्टर, बट तेजे रुल्स एंड रेग्युलेशन्सय मागीर फ्रेम करप हे अत्यंत गरजेचें आसा. आनी ताका लागून फुडल्या एड्युकेशन वर्सा पासून नवीन बदल जे आसा एड्युकेशन सिस्टमीत तुमकां दिसून येतले. बरें, आनी एक गजाल दोतोर की खुबशे अशे सर्विसीस जे आसा, फॉर एग्जाम्पल दृश्टी सारकी लायफ गार्ड सिस्टम, मागीर पार्किंग फी कलेक्शन सिस्टम किंवा हे वेगवेगळ्या वाठार म्हणजे पणजे सारकिल्ल्या सिटीन किंवा सांकळेन सुद्दां फाल्यां जर पार्किंग सिस्टम जाता अशें दिसून येता की चडशे वेळा ते सो कॉल्ड भायल्यांकूच वता. आतां हो प्रश्न विचारला म्हणून हांव म्हणटा की भायल्यांक वता. सो अशें कित्याक मेकॅनिझम जावं शकना की ओके एक अनस्किल्ड पर्सन आसा जाल्यार ताका त्या हितूंतल्यान एम्प्लॉयमेंट मेळचें, कित्याक आनी कोण करच्या पेक्षा ताणें करचें. तो बाबडो थंयसर मागीर नॉन एसएससी पास बाबडो थंय बारीक काम करता, बट वाय कांट ही बी एन एंटरप्रेन्युअर? हांव तुका हितून एक गजाल सांगता. गोंयांत हाज्या पयलीं सेक्युरिटी सर्वीस आनी हावजकीपिंग इज सर्वीस गोंयकार भुरगो केन्नाच करिनाशिल्लो. सेक्युरिटी सर्वीस किंवा हावजकीपिंग सर्वीस ही शक्यतो गोंया भायल्या लोकां खातीर आसतली. Our then Chief Minister Manohar Parrikar have taken the initiatives and I am one of the member of that corporation. The Human Resource Corporation first time गोंयांत स्टार्ट केले आणि त्या माध्यमांतल्यान हांव प्राउडली सांगता जे आमचे 8वी 9वी 10वी फेल जाल्ले भुरगे जे आसत, चले आसत किंवा चलयो आसत, ताज्या बरोबर 12वी आसत, इवन तो ग्रॅज्युएट भुरगे आसत, दे जॉइन इन द सेक्युरिटी सर्वीस जॉब म्हणून. ह्या 2000च्या पेक्षा चड भुरगे सेक्युरिटी सर्वीस हो जॉब करता. इवन दो चलयो सेक्युरिटी सर्वीस म्हणून जॉब करता. खरोखरूच असं तांकां एप्रिसिएट करपाक जाय, तांकां कॉंग्रॅच्युलेट करपाक जाय, कारण तेंच्यांनी तो जॉब ही नोकरी म्हणून स्विकारली. हावजकीपिंगांनी त्याच पद्दतीचे आसा. तुवें जो विशय काडलो तो दृश्टीचो काडलो, तुवें जो काडलो पार्किंगाचो विशय काडलो. द दृश्टी वीच इज अ स्पेशल सर्वीस एक्चुअली, आणि ज्या पद्दतीत जर ती आमी सर्वीस आउटसोर्स करिना, सगळीच कामां सरकार किंवा सरकाराच्या खात्यांतल्यान चलूंक शकना. जे काम डे टू डे बेसिसचेर मॉनिटर करचें पडटा आनी जे लोकांच्या जिवना कडेन आदारीत आसा, आमी म्हणटा ताका वेल इक्विप्ड ट्रेन स्टाफ लागता. अप टू डेट डे टू डे बदलचो पडटा किंवा त्या तितक्याच पद्दतीन ट्रेन स्टाफ जर नासत. दृश्टी कार्डाचें काम कितें तर एखाद्या बुडलेल्या मनशाक काडप,
जर ताका सरकारान तें काम करपाक घेतलें जाल्यार आज असलेलो भुरगो थंय परमनंट जालो जाल्यार तो 40 वर्सां उपरांत थंय काम करूंक शकचो ना. बट तुवें विशय काडला म्हणून मुद्दामून सांगता खरें, ह्या विशयाचेर हांवें केन्ना भाश्य करूंक नासलें. बट वी आर ऑल्सो थिंकींग जर दृश्टी म्हणजे जे कंटिन्युअसली एखाद्या 10 वर्सां जर एखाद्या प्रायव्हेट सेक्टरांत काम केलें आसत जाल्यार तेका गव्हर्मेंटान कसो एकोमोडेट मागीर करून घेवप हाजोय विचार सरकारान चलयला. म्हणजे ताज्या एक्सपिरियन्साचो फायदो फाल्यां सकाळी सरकारा कडेन आशिल्ले कितलेशे स्विमींग पूल आसतले, सरकारा कडेन आसलेल्यो अदर सर्विसीस आसतल्यो, त्या एक्सपिरियन्साच्या बेसिसाचेर आमी म्हणजे आमी आयदर तांकां गायड म्हणून किंवा तांकां इतर पद्दतीत एकोमोडेट करून घेवपाचोय प्रयत्न जो आसा तो सरकारा कडेन आसा. देर इज अ थियरी कॉल्ड ग्लास हाफ एम्प्टी हाफ फूल. तुम्ही पळयता ताचेर आसा. आय थिंक तुम्ही जशें म्हटलें सेक्युरिटी किंवा हावसकिपिंगान बरेचशे गोंयकार वचनासले. द मुमेंट यू चेंज यू मुमेंट तुम्ही मातशी एक सेक्युरिटी दाखयली तेतूर आनी मातसो गव्हर्मेंटाचो अप्रोच दाखयलो, थिंग्स चेंज्ड अँड पीपल आर वर्किंग टुडे. सो एक तुमचो मेजर चंक जो म्हणटालो की गव्हर्मेंट जॉब जाय, आयज खंय तरी आपले स्वता आपूण जोडटा. तुमकां अशें दिसना की आनी एक प्रश्न हांगासर आसा की प्रायव्हेट सेक्टरान वचत जाल्यार आमकां 70% थंयसर भायले आसता, आमकां सो कॉल्ड हॅरेसमेंट जाता. हॅरेसमेंट आतां सुटयेच्या बाबतीन आसत किंवा आनीक वेगळें काम करपाचें, बिकॉज प्रायव्हेट सेक्टरान काम करप इज अ लिटल डिफरंट. तुमकां अशें दिसना की वी कूड सेट सम पॉलिसीज जेणे करून फाल्यां भुरगो किंवा एक चलो एक चेडूं प्रायव्हेट सेक्टरान वचून एम्प्लॉयमेंट घेत आनी ताका तीच सेक्युरिटी खंय तरी मेळटा, तितूंतल्यान तुमकां गव्हर्मेंट जॉब जो कोटा आसा ताजेर लोड मातसो कमी येतलो आनी मे बी यू एंड युअर टीम वील बी एबल टू एफिशियंटली परफॉर्म देन एंटरटेन दीस क्वेरीज. बरो प्रश्न विचारला. खरें म्हणजे ही गजाल आमी दोनूय सायडींतल्यान पळोवपाक जाय. आमी प्रायव्हेट सेक्टरांत कामाक वता आनी आमी आमकां सेक्युरिटी कितली जाय हेजीच पळयता. शेवटी एखादो प्रायव्हेट इंडस्ट्रियलिस्ट जेन्ना हांगा घालता तेन्ना ताका आपली सेक्युरिटी ही पळोवची पडटा, ताजो बिझनेसाच्या दृश्टीन ताका पळोवचें पडटा. बट ऑफकोर्स आमकां आमच्या भुरग्यांची चिंता आसा, ताका जॉब सेक्युरिटी जाय आनी जॉब सेक्युरिटी आसलोच जाल्यार तो काम करूं शकता. पण आमी इतकी मेंटेलिटी दवरपाक जाय, अनलेस अँड अंटील वी ट्रेन इन दॅट पर्टिक्युलर जॉब आमकां कोणूच प्रमोट करूं शकना, आमकां कोणूच प्रमोशन दिवंक शकना. ताज्या खातीर म्हणजे आमी म्हणटा की तो हॅरेसमेंट करता, आमी जर तेजी बाजू आयकोन घेत जाल्यार ताजें म्हणणें आसा की तूं मुद्दामून काडून पळय. गोंयचे भुरगे अशेय आसतले जे आर मोर पंक्च्युअल, मोर सिन्सियर, तांकां आमी केन्नाच त्रास करूंक ना, तांकां आमी प्रमोट केल्या, वयल्या पदाचेर येला. पण आमच्या कडल्यान जर एखादो जर मोर सिन्सियर नासत किंवा आमी म्हणटा की बारीक बारीक कामाक लीव घेवन रावलो आसत जाल्यारूय आमकां ही पनिशमेंट नॉट ओन्ली फॉर द गोवन्स बट ती अदर्सा खातीरय आसता. पण येता त्या बजेटान म्हणजे आमच्या तकलेन आसा सरकार म्हणून की आमी ही जॉब सेक्युरिटी कशी दिवची ही सरकाराच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांतल्यानूच विचार करता की प्रायव्हेटानूय एखादी नोकरी जर आसत जाल्यार ती नोकरी कशा पद्दतीत ताका सेक्युअर्ड नोकरी मेळटली, इदर थ्रू द गव्हर्मेंट कॉर्पोरेशन वी कॅन पुट दॅम इन टू द प्रायव्हेट सेक्टर. ह्या गोष्टीचो सरकारांतलो विचार चल्ला. इफ सक्सेसफूल जाले जाल्यार आमी प्रायव्हेट सेक्टरानूय बी एनादर 10,000 जॉब्स हाजो आमी विचार करूं शकता. दुसरी गजाल आमी बरेचशे पॉलिसी डिसिजन आसा आतां उलयना, पण येता त्या बजेटान आमकां नवीन पॉलिसी डिसिजन गव्हर्मेंटाच्यो रिगार्डींग द जॉब ह्या विशयाचेर निश्चितच दिसतल्यो. बरें, आनी एक ज्वलंत विशय म्हणजे हांव जेन्ना हांगासर भितर सरतालो तेन्ना काही ग्रुप्स थोडे परफॉर्म करताले, प्रॅक्टीस करताले, उलयताले आनी म्हाका दिसता द थीम ऑफ द प्रोग्राम ऑर द बॉटम लायन ऑफ द प्रोग्राम इज म्हादय. ह्या विशया कडेन तुमी कशें पळयता? इवन आतां म्हटलें तेन्ना सगळे सायलंट जाले, मुद्दम आयकपाक तुमचें उत्तर कितें आसतलें? समथींग वीच हॅपन्ड इन पास्ट, यू आर एट द फायरींग ऑर रिसिवींग एंड, कशें पळयताय? हांवें पयलीं पासून सांगत येयलां म्हणजे जे दिसाच्यान म्हाजो तूं ट्वीट पळयत, म्हादय म्हाका आई समान आनी ऑफकोर्स म्हादय हाज्याय फुडें म्हाका तितक्याच उच्च स्थानाचेर उरतलें आनी म्हादय खातीर जायत्यो गजाली म्हाज्या सरकारांत केल्या, पयलींच्याय केल्या, आतांय करतले आनी फुडेंय करतले. हांव परत एकदां सांगता जे म्हादयचेर उलयतात तांकां म्हादयचें उगम स्थान खबर ना. म्हादय खंयच्यान सुरू जाल्या खंय पर्यंत सोंपता आनी म्हादय गोंयान एंट्री जाल्या उपरांत कितले कडल्यान गोंयान एंट्री जाता, म्हादयच्या उदकाचो वापर आमी कितले कडेन करता घडये तांकां खबरूय ना. पणजेर बसून एखादी प्रेस कॉन्फरन्स घेवप आनी म्हादयचेर उलयप हें खूब सोंपें आसा. कारण म्हादयच्या उगम स्थानाचेर येयात आनी पळयात. हांव आतां म्हादयचें काम करिना. म्हाका याद आसा सोशल एक्टिविस्ट म्हणून मुद्दामून विचारचे निर्मला सावंत आसतली, राजन केरकर आसतलो. म्हाका जेन्नाच्यान म्हाका म्हादयचो विशय खबर आसा 2002तल्यान ह्या आंदोलनां नांव आसा. आज हांव घडये मुख्यमंत्री आसत, पण हांव मुख्यमंत्री आसलो म्हणून म्हाजो रोल बदलूंक ना. आमी जेन्ना सांगलां की म्हादयचें उदक
मात्तूय डायवर्ट करूंक दिवचे ना ह्या बाबतीत सरकाराचो सुप्रीम कोर्टाच्या भायर खंयसरूच आमी मात सुद्धा सेटलमेंट करपाना हे आमी ठाम आसा आनी परत एकदा सांगता म्हादयच्या बाबतीत खंयसरूच कॉम्प्रोमायज करपाना. बट तरी दोतोर आय वूड से इज इट अ चॅलेंज की सेंटराक तुमचें सरकार आसा, गोंयानूय तुमचें सरकार आसा, शेजाऱ्याक जें सरकार आसा तें कर्नाटकाक बीजेपीचें सरकार आसा, एक तर सुरळीतपणे जावं शकता मातशें कॉम्प्लिकेटेड. केंद्रात जरी भारतीय जनता पार्टीचे सरकार असले, कर्नाटकात जरी भारतीय जनता पार्टीचे सरकार असले आणि हांगासर हांव भारतीय जनता पार्टीचो मुख्यमंत्री जरी असलो, म्हाका माझ्या राज्याचे हित हे पयलें आसा, मागीर बाकीच्यो गजाली आसा आनी हें तितकें खरें आसा. ओके, आणि एक प्रश्न हांगासर आमकां ऑडियन्सांतल्यान विचारला इज वॉट इज युअर विजन ऑन कास्ट? शूड देर बी रिजर्वेशन्स फॉर स्टडी ऑर देर शूड नॉट बी एनी रिजर्वेशन फॉर एडमिशन्स एटलिस्ट? एक्चुअली हो पॉलिटिकल प्रश्न आसा तसो म्हणत जाल्यार. हांवें जर म्हणत एखाद्या वेळी हय किंवा ना जाल्यार तेजी रिएक्शन्स खूब वेगळी येवंक शकता. पण हांव एक गजाल मुद्दामून सांगतलो. माननीय नरेंद्र मोदीजीन ताका म्हटलां की आमी खंयसरूच जात धर्म भेदभाव करिना. मागीर तो कोण हिंदू आसूनी, मुस्लीम आसूनी, क्रिश्चन आसूनी, तेज्या मदीं आशिल्ल्यो पोटजाती आसूनी त्यो सगळ्यो करिना. आमी फक्त दोनूच जाती पळयल्यो वयता, एक म्हणजे गरीब आनी दुसरो श्रीमंत. ह्यो दोनूच जाती ज्यो आसा ह्यो राजकारणांत म्हाकाय कळटा आनी म्हाज्या पार्टीकूय वयर कळटा. म्हणून तर पयले फावटी ह्या देशात इकॉनॉमिकल विकर सेक्शन हाज्या खातीर 10% रिजर्वेशन दिवपाचें काम जें आसा हें भारतीय जनता पार्टीच्या केंद्रांतल्या सरकारान केलें आनी म्हणून आज गोंयांतल्या कितलेशाच भुरग्यांक आमी इकॉनॉमिकल विकर सेक्शनाच्या सकयल एडमिशन्स मेळ्ळी आनी हाज्या फुडें इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या सकयल तांकां नोकऱ्योय मेळटल्यो. त्या खातीर म्हाका दोनूच जाती खबर आसा, एक गरीब आनी एक श्रीमंत. ओके, तुम्ही इकॉनॉमिक शब्द यूज केलो. आय जस्ट लायक टू कंटिन्यू. सध्या विदाउट मायनिंग एज अ रेव्हेन्यू तुम्ही मायनिंग डिपेंडंट लोकांनी कितें करचें हाजेर थोडे वेळ पयलीं उलयले. हाऊ डू यू टॅकल द इकॉनॉमिक्स ऑफ द स्टेट वेर मायनिंग वॉज द मेजर रेव्हेन्यू सोर्स ऑफ इनकम? टुरिझम कॅन बी सेकंड. टुरिझमाचेरूच आमी मेजरली फोकस्ड आसा. आणि इफ this continues, a lot of economists say, and I would like your take also, that 2022 is a challenge for the state and the government. खरें म्हटल्यार मेन रेव्हेन्यू सोर्स हो सरकाराचो मायनिंगाच्या माध्यमांतल्यान आशिल्लो तो फाटल्या 2-3 वर्सांक तर पूर्णता बंद जाल्लो आसा. आनी हें आसतना सुद्दां म्हणजे आमी जरी म्हटलें सरकाराची सगळ्यो सोशल वेलफेअर स्कीम किंवा बाकीच्यो सगळ्यो येवजण्यो इन्क्लुडींग द इन्फ्रास्ट्रक्चर हे सुरळीत रित्या आमी करता. त्या खातीर पयशे खंयच्यान हाडटा ते विचारूं नाका, पण पयशे हाडटा आमी हे निक्के खरें आसा आनी सुरळीत रित्या चल्लेलें. बट आय लायक टू इंटरप्ट हियर. बरेचदा म्हणटा की प्रत्येक गोंयकाराचेर इतको XYZ लोन आसा, इतके बॉरोविंग्स जाता. बट इफ यू से दॅट इफ यू आर कंटिन्युइंग बॉरोविंग्स देन इज इट नॉट वेर वी आर हेडिंग इज गव्हर्मेंट इज कंटिन्युअस प्रोसेस. आमी सरकार हे कितें फक्त प्रमोद सावंताचे सरकार न्ही. हाज्या पयलीं दिगंबर कामतीचे आसले, ताज्या पयलीं राण्याचे आसले, मागीर पर्रीकाराचे जाले, पार्शेकाराचे जाले आनी आतां प्रमोद सावंताचे सरकार आसा. आमी प्रत्येक सरकाराच्या वेळार तितकेच कर्ज काडले वयताले आनी तितकेच कर्ज फेडले वता. आज जर हांव म्हणजे घडये कदाचित म्हयन्याक 300 कोटी रुपया कर्ज घेता आसत जाल्यार हांव दर म्हयन्याक 300 कोटी रुपया कर्जय फारीक करता. जे कर्ज म्हाज्या सरकारान घेवंक नासलें, पयलींच्या सरकारान घेतलेलें. हें तितकेंच म्हत्वाचें आसा. कर्ज घेवपाक खंय तरी लिमीट आसता, त्या लिमिटाच्या भायर हांव अजुनूय वचूंक ना आनी त्या लिमिटाच्या भायर वयचो ना. सर, आणि एक स्टार्टअप्स जेन्ना आमी म्हणटा, बरेच भुरग्यांनी आयकलां आसतलें स्टार्टअप्स, फ्लिपकार्ट इज अ स्टोरी, अ लॉट ऑफ स्टोरीज. तेन्ना देर इज अ टर्म कॉल्ड बूटस्ट्रॅपिंग. बूटस्ट्रॅपिंग इज समथींग की आपूण रीण खंयच्यान आनी घेयना, आपल्या कडेन आसा त्या पयशान आपूण हो वेवसाय किंवा धंदो करता. I just want to ask you one thing, ki if you had been the chief minister, if this opportunity or the situation had come in 2012, when this mining closure happened, would you have bootstrapped yourself? तशें जर म्हणत जाल्यार म्हाका दिसता 2012 ही स्थिती खूब बरी आशिल्ली. कंपॅरिजन द अदर रेव्हेन्यू सोर्सीस फ्रॉम द मायनिंगूय 2012 पर्यंत आशिल्लो, बट 2019 ही स्थिती खूब बिकट आसा. बट तरी सुद्दां हे म्हाका दिसता आमी परत एकदा रिवायव करप आनी एट प्रेझेंट हांव म्हाजो फेब्रुवारीन जेन्ना बजेट करपाचो आहा, हांव सगळी कॅल्क्युलेशन सगळी गणितां जी आसा ही परत एकदा तेजेर रिवॅम्प करप म्हणजे सुरू जालां. त्या खातीर फ्रॉम वेर टू गेट एंड वॉट टू कट
हाजेर कॅल्क्युलेशन सुरू आसा तो नक्कीच हाजेर विचार जाता. बरें लायक जस्ट शिफ्ट फोकस नाव बरेच जण म्हणटा की इन गोवा पॉलिटिकल पार्टीज प्ले अ व्हेरी लेस रोल. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. इट इज अ लीडर द पर्सन हू लीड्स. इन दीस प्रेझेंट सिच्युएशन सर तुमच्याकडे असो कितें कॅरिस्मा आसा कितें सिक्रेट फॉर्म्युला आसा. म्हाका एकट्यान कोणें म्हटलें की दोतोरा कडेन कितें फेविकॉल आसा पण आपूण तें फेविकॉल म्हणू शकना कित्याक आयज जे 10 आमदार थंयच्यान येयला ते हांगासरच उरतले हेची गॅरंटी आपूण दिना. दोतोरा कडेन कितें मोह आसा जे ते हांगासर आयल्या. सो वॉट इज दॅट सिक्रेट फॉर्म्युला दॅट यू हॅव बीन एट दी हेल्प्स ऑफ अफेअर्स आनी टेकिंग एवरी शॉट पॉसिबल. खरें म्हणजे हो प्रश्न तुवें म्हाका विचारपाचो न्ही. हो प्रश्न विचारपाक जाय त्या 10 जाणांक, हांवें त्या तुमकां 2 विचारला जाणांक. तुमचो करिश्मा कितें आसा हांव तांकां विचारना. आय एम आस्किंग यू. कांयच ना. म्हजें फक्त प्रत्येकाक म्हणजे स्मायल दिवन तेंच्या बरोबर उलोवप, तेंच्या बरोबर वागप. आनी हांव स्पीकर आसतना जी रिलेशन्स हांवें सगळ्यां वांगडा बरी मेंटेन केली वीज रिलेशन्स ही म्हाका आतां उपयोगाक आयली. दॅट इज ट्रू. ओके रिसेंटली आय स्पोक टू गोविंद बाब गावडे आणि हांगा एक प्रश्न आसा इज दीस ट्रेडिशनल नॉलेज आणि आमचे जे दायज म्हणटा आमी अस्मिताय म्हणटा ताका आमी खंय तरी आतां फुडें फुडें डायल्यूट जाता वीच इज पार्ट अँड पार्सल ऑफ दी एवल्युशन दॅट वी गो. ह्या ट्रेडिशनल नॉलेज किंवा आमचे जे आदले सगळें आसा ट्रेडिशन्स ते आमी कशे जपूं शकता. तातूंत भितर ही सजेस्टेड अ लॉट ऑफ थिंग्स. तुमचो पर्स्पेक्टीव हाजेर कितें आसा. हाऊ डू वी कीप आवर यूथ कल्चरली फोकस. हांव तुका खरें म्हणजे म्हाकाय हो प्रश्न पडटालो बट सांखळी महोत्सवाच्या आयोजनाच्या उपरांत म्हाजो प्रश्न खरोखरूच मिटला आनी तेजी क्रेडीट जी आसा ही सगळी परत एकदा आमच्या सगळ्या आयोजन करपी भुरग्यांक वता. आनी इट इज ट्रू कारण सांखळी महोत्सव जो 3 दिसाचो कार्यक्रम जालो त्या 3 दिसाच्या कार्यक्रमांतल्यान आमी 2 कार्यक्रमाचे खास करून आकर्शण आशिल्लें. एक ग्राम संस्कृती आनी ग्राम दर्शन म्हणजे आपल्या गांवांतली संस्कृती कितें आसा ही तुमी येवन स्टेजीर प्रेझेंट करपाची. म्हाका जेन्ना आपल्या गांवांतलो मोरुलो आसतलो आपल्या गांवांतल्यो धालो आसतल्यो किंवा आपल्या गांवांत जे दुर्मीळ जाले हांव विशेश करून तोखणाय करतलो बिड्डेकारांची की तांच्यांनी म्हटलें की गेल्या 30 वर्सांक जो मोरुलो आमी खेळटाले हो मोरुलो आमी केन्नाच पळोवंक नाशिल्लो. त्या जाणटेल्यां कडल्यान तो मोरुलो आमी शिकले आनी आतां एक सांगता म्हणपालें फुडलीं 50 वर्सां हो मोरुलो गांवांत आमच्या कंटिन्युअस जातलो. आनी खरें म्हणजे तेकाच म्हणटा की आमी आमचे दायज राखून दवरप आमी आमचे दायज फुडल्या पिळये कडेन हँड ओवर करप. एका जनरेशना कडल्यान दुसऱ्या जनरेशना कडेन पावप म्हणजेच आमी तेजें जतन करप. आनी म्हाका दिसता आमच्या समोर आसलेली तरूण पिढी जी आसा ही आमचे दायज राखपा खातीर सदोदीत कार्यरत रावतली. हे काम सरकाराचें न्ही हे काम युवकांचें आसा युवतींचें आसा तांच्यांनीच तें करपाक जाय अशें म्हाका दिसता. दुसरी गजाल तूं जर रिसेंटली स्पॉटेड 3-4 टायगर्स बींग किल्ड. अशा प्रकारे जेन्ना मनीस जेन्ना एनक्रोच करता इन द फॉरेस्ट आणि तांचे जे वायल्ड लायफ जे आसा आमचे तांकांय खंय तरी सस्टेनेबल आपूण जगचें कशें हाजेर मोठो प्रश्न पडटा. आणि एनवायरमेंट अवेअरनेस म्हणजे हो प्रश्न आसा इन टर्म्स ऑफ हाऊ डू यू वर्क विथ यूथ फॉर मेकिंग देम एनवायरमेंटली अवेअर. आतां दीस कॅन बी प्लास्टीक दीस कॅन बी वेस्ट सेग्रिगेशन दीस कॅन बी ऑल्सो लिव्हिंग विथ दी एनिमल्स. हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत सगळ्यात वेदना दिवपी दीस जर म्हजो खंयचो आसत म्हणजे म्हज्या मानसीक त्रास दिवपी जर दीस खंयचो आसत जाल्यार ज्या दिसा म्हणजे पयलो वाघ एक्सपायर्ड जालो म्हणून कळ्ळो तेच दिसा म्हज्या मनांत पाल चुकचुकली की हांवें पिक्चर आदले दिसा जो पळयल्लो 4य वाघ एकत्र म्हणजे एक वाघीण आनी 3 बछडे एकत्र आसतना तेन्नाच म्हाका कळ्ळें की उरलेल्या तिगांचो अशा प्रकारे मृत्यू जावंक शकता. आनी बिंग अ फॉरेस्ट मिनिस्टर हे म्हाज्या दृश्टीन दिसलें की खरोखरूच म्हाका खेदजनक गजाल आसा. आनी खरें म्हणजे थोडीशी म्हणजे दीर्घाई ही आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडून जाल्या आसतली हांव अशें म्हणटा. कारण एक गायीचो मृत्यू जाल्या उपरांत घडये कदाचित ते फास्ट एक्ट जाल्ले आसत जाल्यारय कदाचित अशा पद्दतीचो इन्सिडंट जावंक जायनासलो. बट आमी मनशांनी इतकी गजाल लक्षांत घेवपाक जाय की हो निसर्ग हो सैम जो आसा हो आमीच राखून दवरलो जाल्यारूच राखून उरतलो नाजाल्यार एका नश्ट जावपा खातीर चड वेळ लागचो ना. म्हणून म्हजी एक कळकळीची विनंती आसा सगळ्यांक म्हज्या समोर आसलेल्या युवकांक गोंयचो निसर्ग सांबाळप हे आमच्या हातान आसा. आमी कशा पद्दतीन सांबाळटले हे आमी सगळ्यांनी ठरोवपाक जाय. आनी निश्चितच गोंयचो हे म्हणजे जेका आमी म्हणटा की भांगराळें गोंय जावपाक जाय आसत
जाल्यार ते भांगराळे गोंय करपा खातीर आमी तितके भांगराळे गोंय दवरपाक आमी सगळ्यांनी प्रयत्नरत रावचे. मागीर ते उदक आसूनी, रानावनां आसूनी किंवा बाकीचे सगळे म्हणजे वन्य प्राणी आसूनी. आमी 17, 18, 19 आमचे बर्ड फेस्टिवल आसा, विच इज स्पेशल प्रोग्राम ऑर्गनायज बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट. बरेचशे जाणांक खबरूय ना. किंवा आमी जवळपास म्हणजे 500 पेक्षा चड बर्ड्स ही आमच्या पुराय अभयारण्यात पळोवपाक मेळटा. मागीर ते म्हादई वायल्ड लायफ आसूनी किंवा आमचे खोतीगांव अभयारण्य आसूनी, दर वर्सा आमी हो म्हणजे बर्ड वॉचिंग फेस्टिवल्स दवरता आणि देशांतले न्ही तर विदेशांतले लोक ही बर्ड्स पळोवपाक आणि तांकां कॅमेरात कॅप्चर करपा खातीर दर वर्सा गोंयांत येता. अशा पद्दतीचे ट्युरिस्ट, वेगवेगळ्या पद्दतीचे ट्युरिस्ट वेगवेगळ्यो गजाली पळोवपा खातीर गोंयांत येता आणि तो सैम राखतले जाल्यार म्हाका दिसता त्या निसर्ग सांबाळून दवरपाचें काम सगळ्या युवकांचें आसा, आमच्या सगळ्या तरणाट्यांचें आसा, सगळ्या गोंयकारांचें आसा. तांच्यांनी तें दवरचें हें तांच्या लागीं मागता. पण ताका आनी कशें इनिशिएट आमी करूं शकता भुरग्यां खातीर की बिकॉज आमी म्हणटा की बर्ड्स मायग्रेटरी खूब येता गोंयांत, ताच्या खातीर तुमी पळोवची जतनाय करची ग्रेट. बट देन अगेन थोड्योशो अश्यो गजाली आसा, फॉर एक्झाम्पल यूज ऑफ प्लास्टिक्स म्हणा किंवा द वे वी थ्रो वेस्ट, अश्यो ज्यो गजाली आसा तुमकां दिसता की अशा माध्यमांतल्यान, अशा प्लॅटफॉर्मांतल्यान आनीक बऱ्यो जावं शकता, लोकांक कळों शकता ताजे ताका अवेरनेस होच मोठो उपाय आसा. आणि म्हाका दिसता आज आशिल्ल्या पथनाट्याच्या माध्यमांतल्यान बरेच जाण हो विशय सगळ्यांच्या पर्यंत पावयतले. हांव तेंचे सगळ्यांचे पयलींच अभिनंदन करता. जी पथनाट्याक तेंच्यांनी थीम घेतल्या ही वेगवेगळ्या निसर्गांतल्या सगळ्या वेगवेगळ्या विशयाचेर आसतली आणि खरोखरूच म्हणजे स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तान आमी पथनाट्य करपा खातीर इतक्या व्हडा संख्येत म्हणजे इतक्या लोक येतलो असो हांवेनूय चिंतूंक नाशिल्लें. पण परत एकदां हांव तुमच्या सगळ्यांचें अभिनंदन करता. खरोखरूच व्हडा संख्येत तुमी हांगासर आयले आणि तुमचो विशय तुमी सगळ्यांच्या समोर दवरतले. फक्त विशय दवरून जावचो ना, हो विशय सातत्यान आमच्या तकलेन आसप आणि त्याच प्रमाणे आमी वागप हे अत्यंत म्हत्वाचें आसा. ही म्हजी कळकळीची विनंती. ओके, आय विल टेक आस्क यू 3 more questions. ऑडियन्सान जर एक प्रश्न आवर्जून म्हाका बसताना दोतोरान सांगलें की कोणायकूय कितें विचारपाक म्हाका दिसता कॉर्डलेस मायक दिवपाक काय हरकत ना. cordless mic in the audience. I'll ask my question before we go to the audience is central government खुबशे government PSUs and initiatives सध्या privatization करपाचे प्रयत्न करता और सेल करता, लायक फॉर एक्झाम्पल एअर इंडिया. तुमच्याय गव्हर्मेंटान, तुमच्या म्हणल्यार हांव प्रमोद सावंताच्या गव्हर्मेंटान म्हणिना, हांव गव्हर्मेंटान म्हणटा गोवा गव्हर्मेंटाच्या, अशी खुबशी इनिशिएटिव्स आसा, सेमी गव्हर्मेंट बॉडीज आसा विच आर नॉट मेकिंग मनी इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू. डू यू इवन थिंक आतापर्यंत तरी आमी खंयच्याच आमचो रेव्हेन्यू PSUs किंवा बाकीचे खंयचे कॉर्पोरेशन प्रायव्हेटायझेशन करप हाचो विचार करूंक ना. बट वेगळ्या पद्दतीन ते कॉर्पोरेशन चलपाक जाय आसत जाल्यार ताका आमी जशें म्हणटा की प्रायव्हेटायझेशन करप हाची एकदां गरज उरता. आमी त्या लायनीचेर विचार करपाक काय हरकत ना. बट ताचो चड फायदो सरकाराक आनी गोंयकारांकूय कसो जातलो हाचो विचार आमी करता. बरें, आणि एक नायस इंटरेस्टिंग क्वेश्चन बिकॉज आय वॉन्ट टू एंड माय सेशन बिफोर आय गो टू दी ऑडियन्स इज वॉट इज द पॉलिटिक्स इन युअर व्यू? इज इट राईट टू गेट इन्वॉल्व इन पॉलिटिक्स बाय यूथ अँड वाय? म्हाका दिसता राजकारणान जर युवक येवंक ना, बरे मनीस येवंक ना जाल्यार राजकारण हे बरें जावंच शकना. म्हणजे सगळ्यांक कळकळीची विनंती आसतली की सगळ्या जाणांनी सगळ्या जाणांनी लिडर जावपाक जाय, नॉट ओन्ली द पॉलिटिकल लिडर. कारण आज समाजात नेतृत्व करपाची गरज आसा. हे नेतृत्व जे आसा हे वेगवेगळ्या माध्यमाचे आसतले. सोशियल लिडर आसतलो, पॉलिटिकल लिडर आसतलो, इकॉनॉमिकल लिडर आसतलो, एखाद्या फॅमिलीत नेतृत्व करपाची गरज आसा, एनवायरमेंटल लिडर आसतलो. त्या खातीर ज्या क्षेत्रात आपूण काम करता त्या क्षेत्रात लिडर जावप म्हणजे त्या क्षेत्रातली सगळी म्हायती करून इतर ग्रुपाक लीड करप हे अत्यंत गरजेचें आसा. आनी म्हाज्या समोर बसलेल्या सगळ्या युवक युवतींक सांगतलो की बी ए लिडर. त्याच्या फिल्डात तुम्ही लीडर जायात, लीड करात. ऑर्गनायझेशन लीड करप हे अत्यंत गरजेचें आसा. But I think everybody is not that fortunate to have a godfather like Manohar Parrikar or a guiding force like Manohar Parrikar. It is true. Okay, I'll ask one last question before I go to the audience. I hope तुमचे प्रश्न आसा. जर हांव तुमकां विचारचो ना तुमकां आंबो खावपाक आवडटा काय मुट्टो, जशें युजली आमी आयकता. तुमी पिक्चर्स पळयता, मुवीज? पिक्चर म्हाका दिसता गेली 7-8 वर्सां तर पळयत ना, टायमूच मेळना. Okay. Web series when you travel? Because you travel a lot. Yes.
which is the last web series. So maybe I The can web suggest series सहसा फक्त Netflix, No. Amazon Prime, no, nothing. I can suggest few. You can watch it. कारण कंटिन्युअसली पेपर रिडिंग्स आणि बाकीचे रिडिंग्स हे ट्रॅव्हल करताना करीत असतात. Okay. About your fashion sense, is it family or a fashion designer? Or you have a guide? Because I've seen after long, let me complete. After long time, Bharatiya Janata Party मुख्यमंत्री पहिला who has a fashion sense, who dresses as per the occasion. Continue. Credit goes to my better half. That is I said. It's a family. Okay, if not a politician, would you have continued to be in the profession of doctor? इट इज ट्रू. जर हांव राजकारणात पावूं नाशिल्लो जाल्यार घडये हांव आयुर्वेदीक फिजिशियन म्हणून प्रायमरी हेल्थ सेंटरान आयदर कांदोळेच्या नाल्यार म्हापशेच्या आजिलो हॉस्पिटलान खंय तरी काम करीत आसता अशें. आणि तरी कोणतरी म्हणटलो असलो दोतोर तुमकां की यू आर द रिचेस्ट पण आयुर्वेदिक हांव परत एक डॉक्टर सांगता. इन इंडिया. ना, ताज्या पेक्षा हांव म्हणटलो आशिल्लो कारण म्हज्या सामाजीक क्षेत्रांतल्या कामाचेर फळाचेर हांव खंय तरी समाजात एक सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्तो म्हणटलो. कारण ज्या कामांतल्यान म्हजें काम सगळ्या समाजा मुखाचेर दवरपाक हांवें एक व्यवस्थीत म्हजो फोरम जो आसा तो तयार केल्लो आणि त्या फोरमांतल्या माध्यमांतल्यान विविध मागीर ते एड्युकेशन आसतलें, हेल्थ आसतलें, वुमन एंड चायल्ड आसतलें, ह्या सगळ्या बाबतींत काम करता आसतना एक जी हायट मेळपाक जाय ती हायट हांवें गाठलेली. तें काम म्हाका खूब फुडें व्हरता आसतना म्हाका खूब बरें दिसतलें आसलें आणि त्या कामांतल्यान हांव अजुनूय फुडें वचूं शकतलो आसलो. कोणाक जर दिसता आय हॅव स्किप्ड एनी क्वेश्चन किंवा दोतोरान आन्सर करूंक ना, यू कॅन आस्क क्वेश्चन. दोतोर इज व्हेरी ओपन. नमस्कार डॉक्टर. नाव सांग. माझं नाव श्यामल नितीन फटते. तुम्ही म्हणालात तुमच्यासाठी जात श्रीमंत आणि गरीब हे दोनच आहेत, बरोबर? बरोबर. आता गावात जे चाललंय जातीबद्दल त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? गावात जे जातीबद्दल चाललेलं आहे, मी मुख्यमंत्री मला तू मुख्यमंत्री म्हणून जर विचारत असेल आणि सामान्य माणूस म्हणून जरी विचारत असेल, माझ्या बाबतीत हा प्रकार फक्त श्रीमंत आणि गरीब हाच असेल. कारण कुणाच्याही वैयक्तिक किंवा फॅमिली लाईफमध्ये किंवा कुणाच्याही इंडिव्हिज्युअल ह्याच्यामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून त्यामध्ये पडू शकत नाहीये. नाही, तुमचं बरोबर आहे, पण त्याच्यासाठी अवेअरनेस म्हणून तुम्ही काय आणू शकता? हा, अवेअरनेसचा भाग म्हणून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करणं किंवा आमच्या सोशल वेलफेअरच्या मार्फत आम्ही सदोदित एक वेगवेगळ्या कार्यक्रम सामाजिक समरता यावी यासाठी वेगवेगळे कार्यक्रम याचं आयोजन असते. बऱ्याच वेळी त्या अशा पद्धतीचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आयोजन करतो. बरं, थँक्यू. दोतोर, माझे नाव संकेत सिनारी. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून संकेत. दोतोर, आयज युवा दिन आणि सध्या एका सेंट्रल युनिव्हर्सिटीन दिल्लीन काही युवकांनी धुडगूस घातला. तुमचे तेजेर कितें मत? हो पयलो प्रश्न. आनी दुसरो प्रश्न, विद्यार्थी राजकारणा बद्दल तुमचें कितें मत? तुवें दोन गजाली विचारल्या. एक, तू JNUच्या बद्दल विचारता जितून धुडकूस घातला. म्हाका दिसता युवकांनी. हय, तो तुवें म्हटलो की JNU जो धुडकूस घातलो ताज्या बद्दलूच विचारता न्ही तूं. आणि एकंदरीत विद्यार्थी राजकारण म्हणजे तुम्ही सुद्धा पयलीं युवा अध्यक्ष आशिल्ले, आता तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुमका प्रश्न जो असलो की शुड युथ एंटर इनटू पॉलिटिक्स आणि इफ दे वॉन्ट टू, इज इट द दोन स्टेट ऑफ गजाली अफेअर्स? आसा. जेन्ना एखाद्या देशात एखादो कायदो पास केलो वता लोकसभेत आणि राज्यसभेत, तेन्ना म्हाका दिसता जे देशाचे सर्वोच्च स्थान लोकसभा आणि राज्यसभा आणि कायदो पास जाल्या उपरांत तो देशाचो कायदो आसता. खरें म्हणजे आपले एखादे मत आसत जाल्यार तेजेर व्यक्त करप, बट तो कायदो पास जाल्या उपरांत तो कायदो आमी मान्य करचे ना हे त्या देशात रावन हे म्हणपाक मेळना. हे आमी मान्य करपाक जाय. आपले मत व्यक्त केल्यार जाता, बट तो आपल्या कायदो कारण देशाच्या जेन्ना दोनूय अप्पर हाऊस आणि लोअर हाऊसांतल्यान पास जाता आणि कायदो जाता, तो कायदो हांव मानचो ना हे कोण म्हणूंक शकना. आणि तेका लागून एखाद्या युनिव्हर्सिटी सारकिल्या ठिकाणी म्हणजे जर अशा पद्धतीचे इन्सिडंट्स जातात, बोवाळ जाता आसत, हांव म्हणटलो तो योग्य न्ही. दुसरी गजाल तुवें विचारले युवकांच्या बद्दल. ऑफकोर्स युवकांनी राजकारणात येवपाक जाय. युवकांनी राजकारणात येवपाची अत्यंत गरज आसा. आणि एक आरोप जाता, आय विल टेक दिस क्वेश्चन अहेड, की आणि एक आरोप जाता की अशें जाता की सिन्स यू हॅव मेजॉरिटी एट द सेंटर, यू कम अप विथ अ कायदो and then it is implemented. Then you have arguments, consequences. Can't we take people into consensus and then build a kaida? You are a politician, you can answer this better. म्हणजे सरळ म्हणणे आसा की आमी मेजॉरिटीन आसा म्हणून आमी कायदो करता न्ही. सरकार चलयता तेच कायदो करतले. ऑफकोर्स म्हटल्या उपरांत सरकार चलयता म्हटल्या उपरांत एखादो कायदो जो आसा हो केलो वता.
आणि कायद्याचेर आपले मत प्रदर्शन करपा खातीर आमी निवडून दिल्ले रिप्रेझेंटेटिव्स हे त्या कायद्याचेर आपले मत शेवटी उरलेले विरोधकान आसतले किंवा सरकारान आसतले एका सगळ्यांक आमीच निवडून दिल्ले आसा तांच्यांनी आपले मत प्रदर्शन जे आसा हे लोकसभेत किंवा विधानसभेत थंयसर करपाचें आसता आणि त्या योग्य पद्दतीन तांच्यांनी थंयसर आपले त्या कायद्याच्या संदर्भात ज्यो गजाली जायो त्योय थंयसर विचारल्यो गेल्ल्यो आसा आणि ताचें एक्सप्लेनेशन म्हाका दिसता कन्सर्न होम मिनिस्टर हांच्या कडल्यान दोनूय हावजांनी दिले गेल्ले आसा. ओके, एनी अदर क्वेश्चन? I am Tanmay Gavas. My question to you is the recent amendment, that is Citizenship Amendment Act and National Register of Citizens, which is passed by the Indian legislature, according to me and चुकीचो my, समजा म्हणजे फक्त CAA पास केल्लो आसा, नॉट NRC. yes, NRC, CAA NRC सिटीजन only अमेंडमेंट passed ऍक्ट by us. एकूच Correct, पास correct. जाल्लो आसा. My question to you is, being the Chief Minister of Goa, how Goa look at this legislation, whether there is a balanced legislation passed or there is some mess happening in the state of Goa, or how Goan people consider to this legislation? Is it a balanced legislation according to you, CM sir? बाबा कळपा खातीर सांगता गोंय मुक्त जालें 1961 1947 भारत देश मुक्त जालो. भारत देश स्वतंत्र जाल्या उपरांत 14 वर्सांचो वनवास भोगला. त्या जाणटेल्यांक विचार कितले हाल अपेष्टा कश्ट तेंच्यांनी सहन केल्या ते. त्या 14 वर्साच्या कार्यकाळात कितले गोंयकार जे आसात जे तेंच्यांनी ह्या देशा भायर उरल्यात. या त्या पाकिस्तानात आसतले, कराचीत आसतले, अफगाणिस्तान आसतले किंवा घडे त्यांचे आयजूय बी गोंयकार जे आसात हे पाकिस्तानाच्या कराचीत आसात. गोंयकार पोर्तुगालाक आसा. CAA हो पोर्तुगालाक लागना, पण तेच गोंयकार बांगलादेशांनी आसात. आणि त्या मधल्या 14 वर्साच्या कार्यकाळात घडे त्यांचे रिलेशन हांगासर आसात, घडे ते येवन वचन आसात. त्यांचे घडे थोडे जाण गोंय मुक्त जाल्या उपरांत गोंयांत शिफ्टूय जाले आणि गोंयांत शिफ्ट जाल्या उपरांत तांकां ज्या पद्दतीन म्हणजे सिटीजनशीप गोंयची मेळपाक जाय आसली, ह्या देशाची मेळपाक जाय आसली, अजूनय ती सिटीजनशीप जी आसा ही मेळूंक ना. म्हणून 70 वर्साच्या उपरांत जर गोंयांत जे आमी म्हणटा की ते थंय अल्पसंख्याक रावता म्हणजे तांच्यांनी हो कायदो जो पास केलो आसलो हो हिंदू, ख्रिश्चन, सीख, बौद्ध आणि जैन ह्या सगळ्या लोकां खातीर पास केलो. हे थंय जेन्ना मायनॉरिटीन आसा ती राज्यां जेन्ना इस्लामीक स्टेट म्हणून तेंच्यांनी डिक्लेअर केली. इंडिया हो इस्लामीक स्टेट म्हणून डिक्लेअर करूंक ना. इंडिया हो सेक्युलर कंट्री आसा आणि थंयसर आसलेल्या मायनॉरिटीन 2014च्या पयलीं जर ते गोंयांत आसुनी भारत देशांत आसुनी हांगा स्थायीक जाले आणि हांगा स्थायीक जाल्या उपरांत कारण थंयसर ते रावूंक शकनाशिल्ले त्या पद्दतीत हांगा स्थायीक जाल्या उपरांत जर तांकां ह्या देशाचें नागरिकत्व जाय आसत जाल्यार तें नागरिकत्व मेळप कित्याक न्ही, कारण तांकां जर नागरिकत्व मेळपाक जाय म्हणून तर सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट हो पास केलो. आणि असे कितलेशेच गोंयकार जे आसतले हे आयजूय बी म्हणजे सिटीजन अमेंडमेंट ऍक्टा खातीर आपली एप्लिकेशन जी आसा ही मूव करतले. ज्या पद्दतीत म्हणजे तांकां मदल्या 14 वर्साच्या कार्यकाळात ना गोंयांत ना भारतात म्हणजे तांकां परकी जावन रावचें पडलें आणि गोंय मुक्त न जाल्ल्या कारणान तांकां गोंयांनी येवपाक मेळना आणि म्हणून ते कितलींशींच वर्सां भायरूय उरले. गोंय मुक्त जाल्या उपरांत हांगासर आयले पण गोंयची जवळ किंवा भारताची सिटीजनशीप तांकां मेळूंक ना. ती तांकां ह्या सिटीजन अमेंडमेंट ऍक्टांतल्यान मेळटली. आणि निश्चितच खरें म्हणजे हितूर क्रिस्तांव भाव आमचे चड आसा, कमी प्रमाणात आमचे हिंदू लोक आसतले. तांकां खरो तांचो सिटीजनशीपचो रायट जो आसा हो ऍक्टांतल्या कारणान मेळो वयतलो. वन लास्ट क्वेश्चन. विचार सिन्स तुम्ही आमकां अनएम्प्लॉयमेंटाचो प्रॉब्लेम आसा न्ही, म्हाका कितें दिसता की कामधेनू जी स्कीम आसा ताज्या बद्दल तुमी सांगचें. कित्याक बिंग अ चेअरमॅन ऑफ गोमांचल पुण्या सध्या धवल क्रांतीचेर पाविल्ले आसा. कित्याक चडशे शेतकरी फुडें पाविल्ले आसा. थंयची युवा हे कोणूच फुडें सरना. ताज्या खातीर हो एक प्रश्न. दुसरो इज GSIDCन जे सब कॉन्ट्रॅक्ट म्हणजे 25 लाखां खातीर जे युवा केल्यात ताजेर तुमी मार्गदर्शन करचें. आनी तिसरे तुमची जी कामगिरी पळयता वर्सभर कामगिरी फाल्यां नरेंद्र मोदीन तुमकां विचारलें की तुमी सेंट्रलाक येयात जाल्यार तुमचें उत्तर कितें? तुका एक तुझ्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर पयलीं दिता. म्हाका आत्ता केंद्रात वचपाची तयारी ना. परत एकदा गोंयांत भारतीय जनता पार्टीचें सरकार नेटान हाडपाचें आसा. गोंयचे प्रश्न सगळे सोडपाचे आसा. ताज्या खातीर हांगाच आसप इम्पॉर्टंट आसा. तुवें पयलो आनी दुसरो प्रश्न विचारलो. पयलो विचारलो कामधेनूचेर, दुसरो विचारलो तुवें GSIDCन आशिल्लो सेल्फ कॉन्ट्रॅक्टर मोटिवेशन तयार करपाचें. गोंय सरकारांतल्यो जायत्यो येवजण्यो
स्वयंरोजगार सुरू करपा खातीर आसा. तितूंतल्यो ह्यो 2 येवजण्यो. तशें जर पळयत जाल्यार गोंय सरकारान म्हणजे मनोहर पर्रीकर 2012तल्यान आयज पर्यंत 19 पर्यंत गोंय सरकाराच्यो कितल्योश्योच स्वयं म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंटा खातीर सुरू केल्ल्यो योजना आसा. म्हाका दिसता समोर बसलेल्या पैकी हार्डली एखादो दुसरो मनीस आसतलो जेणे तेजो फायदो घेतला. हांव कामधेनू ह्या एकाच विशयाचेर म्हणटना आमची स्टार्टअप पॉलिसी जर तुम्ही पळयशात ती तेज्या पेक्षा बरी आसा. आमची एडीसीची CMRY जर पळयशात म्हणजे मुख्यमंत्री रोजगार योजना ही ताज्या पेक्षा बरी आसा. ताज्या पलीकडे वचात जाल्यार PMRY जी आसली पंतप्रधान रोजगार योजना ही तेज्या पेक्षा बरी आसतली. तुवें सांगलेली म्हणजे आमी स्वता जर सिव्हिल इंजिनियर आसत किंवा कसलोय इंजिनियर आसत आमी एडीसीच्या मार्फत ताका 25 lakhs लोन हे सेपरेटली दिता आनी ताका डायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट दिवपाचें GSIDCन जें काम चलयलां म्हणजे ताज्या मार्फत यू कॅन स्टार्ट युअर ओन बिझनेस. जायत्यो येवजण्यो ज्यो आसा ह्यो स्वयंरोजगार सुरू करपा खातीर आसा. आमकां फक्त इच्छा शक्ती आसपाक जाय. ती जर इच्छा शक्ती आसत म्हणजे बिझनेसूय वेगवेगळो. फाटल्याच दिसांनी म्हाका दिसता सांखळी महोत्सवात आमी एडीसीच्या वतीन म्हणजे रोजगार मेळावो हाचो वेगळो कार्यक्रम हांगासर ऑर्गनायज केल्लो. हे हांव फक्त युवकांक सांगता अशें न्ही, हांव युवतींच्या खातीरय सांगता, हांव चलयांकूय सांगता तुम्ही तुमचो स्वताचो बिझनेस सुरू करू शकता. आणि मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अंतर्गत विथ अ मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट विथ हार्डली म्हणजे रुरल एरियेन जर रावता आसत विथ अ 3% रेट ऑफ इंटरेस्ट यू आर गेटिंग अ लोन थ्रू EDC. म्हणजे तुम्ही तुमचे ब्युटी पार्लर पासून तुम्ही तुमचे कॉम्प्युटर सेंटर हे फक्त सुरू जर तुम्ही EDCच्या मार्फत करू शकता. साखळेत जवळपास आमच्या 4 ते 5 जणांनी एकट्यान बेकरी सुरू केली, एकट्यान हार्डवेअर शॉप सुरू केले, एकट्यान स्टेशनरी शॉप सुरू केले, एकट्यान रिक्षा घेतली. ओके, हे सगळे वेगवेगळे व्यवसाय जे आसा म्हणजे असोय काय ना तकलेत कोणीतरी कन्सेप्ट घेवचो न्ही हांवें EDC लोन घेतल्या उपरांत म्हाजो एम्प्लॉयमेंट कट जातलो, म्हाका दुसरी नोकरी मेळची ना. आपल्याक नोकरी मेळटा तेन्ना मेळटा बट मीनवायल आपूण मागीर ती कामधेनूची योजना आसूनी म्हणजे सांगता आसतना खूब प्राउडली सांगता. गोमांचलाचो चेअरमॅन कोणीय म्हणटलो हय हांव दूदकार, हांव प्राउडली सांगता म्हणजे लुपीन जेन्ना दुदाचो कॅन दिवपाक लागलो म्हणलो गोमांचलाचो कॅन कोण घेतलो काय म्हणपालो. हांवें म्हटलें गोमांचलाचो कॅन हांव घेतलो कारण गोमांचल सोसायटीचो चेअरमॅन हांव आसा. दुदाचो कॅन तेज्या कडल्यान हांवें घेतलो. इट इज अ प्राउडली हांव सांगता. आमी जेन्ना हांव मुद्दामून एक गजाल हांव आजुनूय सांगता, हांव म्हज्या खंयच्याय भाशणांतल्यान सांगता की आमी आत्ता जे आसा म्हणजे आयज सुद्दां म्हणत जाल्यार 550 लिटर दूध जे आसा हे गोमांचलांतल्यान गोवा डेरीक दिता. आणि बिकॉज ऑफ आवर इनिशिएटिव्स म्हणजे आमचो तशी गोमांचल हांव जरी चेअरमॅन म्हटलो होल अँड सोल आमचो पळयता बाब सुभाष मळीक उपस्थितान आसा हांगासर की बिकॉज ऑफ हिम ओन्ली आमकां पॉसिबल जाला गोमांचलाचें काम फुडें व्हरपा खातीर. आणि नॉट ओन्ली म्हणजे ताज्या इनिशिएटिव्सा खातीर आमी प्राउडली सांगता 1,500 ते 2,000 लिटर दूध कुडण्या, नावेली आणि या परिसरातले लोक म्हणजे आम्ही इनिशिएटिव्ह घेतली आणि बाकीच्या सगळ्यांनी म्हणजे आपण कोण 4 गायी घेता, 5 गायी घेता, नवीन युवकांनी सुद्धा गायी घेऊन म्हणजे आमच्यापासून मोटिवेशन घेऊन त्यांनी सुरू केले. म्हणजे कोणीतरी एकट्यान सुरू करप अत्यंत गरजेचे आसा. सरकाराचो खंयचो प्रोजेक्ट ना विच इज बेनिफिशियल तो म्हाका सांगात. आमी म्हणच्या स्टे कॅटल प्रत्येक जण सांगता स्टे कॅटल हो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा मरे. स्टे कॅटल हो प्रॉब्लेम सॉल्व करपा खातीर आमी खरी म्हणजे येवजण काढल्या. प्रत्येक गायच्या फाटल्यान आमी पर डे 75 रुपीज पेमेंट करता. म्हणजे आमी व्हरून जरी गायी दवरल्यो आणि एखादो थंय वेटरनरी डॉक्टर अपॉइंट करपाक आमी 30,000 पेमेंट करता. आमी थंयसर स्टाफ अपॉइंट करपाक आमी 10,000 रुपया पेमेंट करता. ही जाली हांव गर्वाच्याच बाबतीत उलयता आसतना आमची स्टार्टअप पॉलिसी जर तुम्ही काढून पळयशात ITच्या अंडर आसलेली IT इंजिनियर आसात विच इज द 25 lakhs ऑफ रुपीज लोन जर तुम्ही घेता आसात भितरले 10 लाख रुपया लोन जे आसा हे आमी सबसिडीच्या बेसिसचेर परत दिता. तुमकां 15 लाखाचो उरलेलो रेट ऑफ इंटरेस्ट हो आमी फुडली 2 वर्सां ताजो इंटरेस्ट हो आमी फारीक करता. आणि ताज्या भायर तुम्ही जर भितर 5 जाणांक गोंयकारांक जर नोकरी दिता आसात जाल्यार ताजो हाफ पेमेंट दिवपाचें काम जे आसा हे गोंयचे IT डिपार्टमेंट करता. अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो येवजण्यो ह्यो गोंय सरकार कडेन आसा. फक्त आमी म्हाका दिसता एक पावल फुडें मारपाची गरज आसा. आमी जर म्हटल्यार आमी साखळेत रावतले आनी EDCचो फॉर्म हाडून म्हाका दी म्हणटले आसात जाल्यार आमी ती येवजण घेवंक शकना. सॉरी, आमकां जर येवजण घेवपाक जाय आसत जाल्यार म्हाका दिसता पणजे वचप अत्यंत गरजेचें आसा. रोहीत डेली पणजे वयता, तेका फॉर्म हाड म्हणून सांगू नाका, ताज्या बरोबर पणजे वचात आनी फॉर्म घेयात जाल्यारूच आमी. हांवें कित्याक म्हटलें आमी जो पर्यंत त्या ऑफिसान वचना तो पर्यंत आमी खंयचोच व्यवसाय आमी खंयचोच बिझनेस करूंक शकचे ना. त्या खातीर आमी एक पावल फुडें मारात. नक्कीच आमकां बदल आनी गोंयांत मोठी क्रांती
ती सगळे बाबतीत नॉट ओन्ली द धवल क्रांती आमकां ब्ल्यू रेव्होल्युशनूय करपाक जाय. हांव जेन्ना ब्ल्यू रेव्होल्युशन म्हणटा, ब्ल्यू रेव्होल्युशन हे गोंयानूच जावंक शकता, कारण सगळ्यात मोठी वॉटरवेज ज्यो आसा ह्यो गोंयाक मेळटा. आनी जेन्ना ब्ल्यू रेव्होल्युशन जातले, ह्या ब्ल्यू रेव्होल्युशनान मागीर सगळे ट्रान्सपोर्टेशन आयले, वेगवेगळ्यो गजाली आयल्यो. ह्यो करपाची संद आमकां आसा. ग्रीन रेव्होल्युशन आमी करूं येता, व्हायट रेव्होल्युशन आमी करूं येता. अशी वेगवेगळी रेव्होल्युशन जी आसा ही करतले आसत जाल्यार आमी आउट ऑफ द बॉक्स थिंकींग करपाक जाय. तेजी ताकद ही तुमच्या मदीं आसा. तुमी सगळ्यांनी निश्चितच अशा पद्दतीत काम करप हे अत्यंत गरजेचें आसा. ते तुमी करचें इतकेंच तुमच्या लागीं मागता. ओके, वन लास्ट क्वेश्चन इफ यू कॅन क्लब टुगेदर. सेम सर, माझे नाव नंदा झरमेकर. ग्रीन गोवा क्लीन गोवा अशें आमी म्हणटात, पण फाटल्या दिसांनी आमी पळयलें की बिचार ट्युरिस्टांनी येवन गार्बेज क्लीन केले, प्लास्टीक कचरो काडलो, आनी त्याच्या नंतर खुबश्या युवकांनी सुद्दां तातूंत वांटो घेतलो. पण म्हाका तुमचे कडेन अशी मागणी आसा की देशभरात आणि गोंयभरात सगळे कडेन गार्बेज बीन हे आसपाक जाय, आणि क्लीन गोवा आणि ग्रीन गोवा हाचेर 100% गोवा क्लीन जावपाचो असो आमचो सगळ्यांचो प्रश्न आसा. हाचेर तुमचें कितें म्हणणें आसा? गार्बेज दवरले म्हणून प्रश्न सुटचो ना. आमी जेन्ना म्हणटात माननीय नरेंद्र मोदीजीन स्वता हातान झाडू घेवन रस्त्यार देवले. देशाचे पयले पंतप्रधान महात्मा राष्ट्रपिता गांधीच्या उपरांत आमी म्हणटा पयले पंतप्रधान आसतले जेंच्यांनी स्वताच्या हातात झाडू घेतलो आनी रस्तो साफ करपाक सुरू केलो. हय, घडये टोकन तेंच्यांनी सुरू केलो, ते डेली रस्तो साफ करिना, पण तेंच्यांनी सुरवात केली. ताजी अवेअरनेस जो आसा हो कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत पावलो. आणि स्वच्छ भारत अभियान म्हणून हो कितलेशाच जाणांच्या मदीं विचार गेलो, आणि आज कितलेशेच युवक त्या विचारांनी प्रेरीत जावन आपल्या गावातले वाड्यावयले रस्तो बीच तूं म्हणटा तशें साफ करीत आसा. त्या ती गार्बेज दवरले म्हणून गोवा क्लीन जावचो ना, गोवा ग्रीन जावचो ना. आमी विचारसरणी बदलपाची गरज आसा. प्रत्येकाच्या तकलेंतलो जो कचरो आहा तो आमी भायर काडपाक जाय, आणि तो जर आमी भायर काडपाक शकले, आमी प्रत्येक घराघरांत कन्विन्स करपाक शकले. येता ते टुरिस्ट जेन्ना पळयतले की गोंय क्लीन आसा, ताका खंयसरूच बाटली दिसना आणि खंयसरूय प्लास्टीक दिसना, तेन्ना तो भायर प्लास्टीक आनी बाटली भायर उडोवपाक भियेतालो. आमी जेन्ना फॉरेन कंट्रीन वता तेन्ना फॉरेन कंट्रीन आमकां खंयसर बाटली उडयल्ली दिसना. सहसा कोणूच थंय बाटली उडयना, कारण तो बाटली आपलेच गाडयेन दवरता सोरोपितांनी आणि मागीर आसा तशी व्हरून उडयता. त्या खातीर म्हाका दिसता म्हजी सगळ्या गोंयकारांक कळकळीची विनंती आसा, भांगराळे गोंय करपाक आणि ग्रीन आणि क्लीन गोवा दवरपाक आमी सगळ्यांक मोटिवेट करुया. सगळ्यांच्या मदीं मोठो अवेअरनेस करुया की गोंय हे सुशोभीत दवरपा खातीर आमी सगळ्यांनी अशा पद्दतीन अवेअरनेस करप हे अत्यंत गरजेचें आसा. आम्ही युवक म्हणून गोंयचे माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर हांचे कडेन एक प्रेरणास्थान म्हणून पळयतले, आणि ताज्या फाटल्यान म्हाका दिसता दुमत ना, आमी प्रेरणास्थान म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत हांकां पळयता. म्हजो प्रश्न व्हेरी स्पेसिफीक आसा, जो व्हेरी डिस्टर्बिंग आसा, तो ड्रग एब्युजाचेर. म्हाका दिसता काही आयज खूब बरें दिसता सांखळेंतले युवक हांगा आयल्या आनी कल्चरल एक्टिविटीन शामील जाता, पण काही आमचे युवक भाव आसा जे ड्रग अब्युजान खंय तरी खेचले गेल्या. म्हणजे तांकांय ताजे बेजीक हे खबर नासतलें की तातूंत ते वळले गेल्या. तशेंच तुमी म्हणलें की EDCची स्कीम जी आसा GSIDC कडेन लिंक केल्ली, अश्योच आमच्यो खूब स्किमी आसा. हे जे युवक जे पॉझिटिव्हिटी आनी नेशन बिल्डिंगान काम करपाचें आसा ते सोडून ड्रग अब्यूज ऑर हातून गेल्या. आमची जी डिरेक्टरेट ऑफ यूथ हे डिपार्टमेंट जे आसा ताज्या थ्रू आमी अशें कितें तरी पॉलिसी डिसिजन घेवन कितें करून यूथ पॉलिसी परत रिवायव करून स्पेसिफीक हांच्या खातीर आमी सरकार म्हणून कितें करूं शकता जाल्यार. हांव खरें म्हणजे आमकां खंत भोगता की गोंयांत काही प्रमाणामध्ये हांव अशें म्हणचो ना की खंयसरी ड्रग्स हे आढळटात, आणि तुवें म्हटलें त्या प्रमाणे काही जाण आहारी गेले आसत, पण ताच्या खातीर म्हणजे सरकार जायते यत्न जायते प्रयत्न करीत आसा. माझ्या 9 महिन्याच्या कार्यकाळात सगळ्यात व्हडली रेट जी 3 कोटी ड्रग्स धरले, ही सगळ्यात व्हडली रेट आयज पर्यंत गोंयांतली आसा. म्हणजे एंटी नार्कोटीक सेल इज व्हेरी मच एक्टिवली वर्किंग. तूं जर पळयत जाल्यार दर 8 दिसांनी दर 15 दिसांनी प्रत्येक कडेन वेगळी रेट जाली वता, आणि प्रत्येक कडेन ड्रग्स जे आसा हे धरले वता. पण आमी अवेअरनेस करप खूब मोठ्या प्रमाणात गरज आसा. एखादो म्हणजे आमी जेन्ना ड्रग्स म्हणटा तो मागीर तो गांजा पासून कोकेन पर्यंत सगळे आयले, कारण हांगासर बारीक बारीक खंयसरी मेळपी जर आसत, आमी सगळ्यांनी
म्हणजे ड्रग्सा पासून आमी पयस रावतले. हांव ड्रग्सा पासून म्हणण्यापासून व्यसना पासून आमी पयस रावतले हाज्या स्वामी विवेकानंदाच्या विचारान प्रेरीत जावपा खातीर आमी त्यांचो विचार जर सगळ्यांच्या पर्यंत पावयलो आसत जाल्यार सुद्दां प्रत्येक युवकाक अवेरनेस घडोवन हाडप अत्यंत गरजेचो आसा. सगळींच कामां सरकार करूं शकना आनी आमी सरकाराचेर डिपेंड रावंक शकना.